हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण आजच्या या सेशनमध्ये आणखीन एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आयोनायझेशन एन्थॅल्पी ही स्टडी करायची. ओके, सो आयोनायझेशन एन्थॅल्पी मोस्टली डिपेंडिंग अपॉन ॲटॉमिक रॅडिया अँड आयोनिक रॅडिया ऑब्वियसली. आता आपण लास्ट लेक्चरमध्ये काय बघितलं होतं की स्कॅन्डियमपासून किंवा कुठल्याही सिरीजमध्ये ॲट द एंड झिंक असेल, ॲटॉमिक साईज गोज ऑन स्टेडीली डिक्रीजेस. जनरली इरेग्युलर ट्रेंड आहे, पण आपण जनरल ट्रेंड काय सांगितला होता की स्टार्ट टू एंड साईज ही डिक्रीज होते. आता आयोनायझेशन एन्थॅल्पी मीन्स फर्स्ट काय आहे की सपोज दिस ॲटम, हा एक ॲटम आहे आणि ह्या ॲटममधून जर आपण आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन बाहेर काढायचा असेल तर आपल्याला या दोघांमधलं अट्रॅक्शन बॅरियर करावं लागतं. हा इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी जी आपण एनर्जी देतो, जी आपण एनर्जी प्रोव्हाइड करतो, दिस एनर्जी इज नोन ॲज आयोनायझेशन एन्थॅल्पी. सिम्पली आपण काय सांगू शकतो, दी अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर टू रिमूव्ह आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन फ्रॉम आयसोलेटेड गॅसियस ॲटम, त्याला आपण म्हणतो आयोनायझेशन एन्थॅल्पी. जनरल डिपेंडन्स याचा हा ॲटॉमिक साईजवरती असतो, ॲटॉमिक रॅडियावरती असतो. याचा अर्थ काय, साईज जेवढी जास्त असेल तेवढी आयोनायझेशन एन्थॅल्पी कमी. का तर न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन यांच्यामधलं अट्रॅक्शन कमी असतं. डिस्टन्स वाढलं की अट्रॅक्शन कमी होतं. ओके, सो जेवढी साईज कमी तेवढं अट्रॅक्शन जास्त असणार आहे. म्हणजे याचा अर्थ आयोनायझेशन एन्थॅल्पी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू आयोनायझेशन एन्थॅल्पी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू ॲटॉमिक साईज. ॲटॉमिक साईजला ही कशी आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आता आपलं जनरल ट्रेंड काय सांगायचं आहे की जर आपण जनरल ट्रेंड बघायला गेलं तर आपणाला कम्पेअर करावं लागतं की आयोनायझेशन एन्थॅल्पी हे आपण कोणाची बघतो आहे, डी ब्लॉक एलिमेंटची बघतो आहे. ओके, सो आपल्याला एक माहिती, पिरियोडिक टेबलमध्ये इथे एस ब्लॉक एलिमेंट्स आहेत, मिडलला डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत आणि या ठिकाणी पी ब्लॉक एलिमेंट्स आहेत. सो दिस एस ब्लॉक एलिमेंट्स आर मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. ह्यांची साईज जास्त असते, तिथून साईज काय होते, कमी कमी होत जाते. साईज गोज ऑन डिक्रीजेस फ्रॉम एस टू पी. याचा अर्थ एस ब्लॉक एलिमेंटपेक्षा यांची आयोनायझेशन एन्थॅल्पी जस्ट हाय आहे. हां, एस ब्लॉक एलिमेंट्सपेक्षा यांची आयोनायझेशन एन्थॅल्पी कशी, जस्ट हाय आहे. मी काय सांगितलं, जस्ट हायर आहे. कुणाची, तर डी ब्लॉक एलिमेंटची. पण ती पी ब्लॉक एलिमेंटपेक्षा कमी आहे. पी ब्लॉक एलिमेंटपेक्षा त्यांची कशी असणार आहे, कमी असणार आहे. ओके, सो आता इन जनरल ट्रेंड जर आपण बघितला, स्कॅन्डियम टू टिटॅनियम असेल किंवा अप टू मिडियल मँगॅनीज असेल आणि अप टू झिंक असेल, साईज गोज ऑन डिक्रीजेस. सो आयोनायझेशन एन्थॅल्पी गोज ऑन इनक्रीजेस. आयोनायझेशन एन्थॅल्पी गोज ऑन इनक्रीजेस. आयोनायझेशन एन्थॅल्पी काय होती आहे, इनक्रीज होते. जनरल ट्रेंड झाला. काय झाला, हा जनरल ट्रेंड झाला. फर्स्ट आपण काय सांगितलं, आयोनायझेशन एन्थॅल्पी ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स और ट्रान्सिशन एलिमेंट्स इज क्वाइट हाय दॅन एस ब्लॉक एलिमेंट. देन इन जनरल देअर सिरीज, मग ती 3D सिरीज असेल, 4D असेल, 5D असेल, यांच्यामध्ये आयोनायझेशन एन्थॅल्पी ही इन्क्रीज होते. का तर त्या ठिकाणी साईज कमी होते. याचा अर्थ न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन यांच्यामधलं अट्रॅक्शन इन्क्रीज होतं. यांच्यामधलं अट्रॅक्शन इन्क्रीज होतं. साईज विल बी डिक्रीजेस, अट्रॅक्शन विल बी इन्क्रीजेस. ओके, सो आता एक तुम्हाला आणखीन एक कोणती गोष्ट माहिती असायला हवी की आपण सपोज हा न्यूक्लियस आहे, अराउंड द न्यूक्लियस नंबर ऑफ शेल्स, अराउंड द न्यूक्लियस नंबर ऑफ शेल्स, ह्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. सपोज मी हा फर्स्ट इलेक्ट्रॉन बाहेर काढला, त्याला द्यावी लागणारी एनर्जी कुठली आहे, फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी. काय म्हणून आपण त्याला, फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी. हा एक इलेक्ट्रॉन बाहेर काढला की हा न्यूक्लियसवरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. काय येतो, पॉझिटिव्ह चार्ज येतो. हा आयन तयार झाला. ही काय अमाऊंट असेल ते असेल फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पीचे. सपोज आपण काय केलं, हा इलेक्ट्रॉन बाहेर काढला, त्याच्यानंतर हा इलेक्ट्रॉन बाहेर गेला, हा दुसराही इलेक्ट्रॉन मला बाहेर काढायचा आहे. त्यावेळेस द्यावी लागणारी एनर्जी सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी. सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी, न्यूक्लियसवरती परत आणखीन एक पॉझिटिव्ह चार्ज आला, मला हा थर्ड पण इलेक्ट्रॉन बाहेर काढायचे, त्यावेळेस द्यावी लागणारी एनर्जी थर्ड आयोनायझेशन एन्थॅल्पी.
फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. आता एक क्वेश्चन इथं असा तयार होतो की सपोज आपण एक इलेक्ट्रॉन बाहेर काढला आहे, त्यास न्यूक्लियसवरती पॉझिटिव्ह चार्ज आला. आता मला हा सेकंड इलेक्ट्रॉन बाहेर काढायचा होता सेकंड आयोनेशन एन्थॅल्पीला. तर फर्स्टपेक्षा सेकंड आयोनेशन एन्थॅल्पी ही जास्त असेल की कमी असेल? थोडंसं विचार करा. न्यूक्लियसवरती पॉझिटिव्ह चार्ज आला की या दोघांमधलं अट्रॅक्शन वाढतं. अट्रॅक्शन काय होतं? वाढतं. एकदा का अट्रॅक्शन वाढलं की तो इलेक्ट्रॉन बाहेर काढणं डिफिकल्ट होतं. त्यासाठी तुम्हाला जास्त एनर्जी द्यावी लागते. सो फर्स्ट आयोनेशन एन्थॅल्पीपेक्षा सेकंड आयोनेशन एन्थॅल्पी ही नेहमी जास्तच असते. आता सेकंड इलेक्ट्रॉन आपण बाहेर काढलं आहे, याचा अर्थ आणखीन एक पॉझिटिव्ह चार्ज वाढला. थर्ड काढताना इथलं अट्रॅक्शन आणखीन वाढणार आहे. सो थर्ड आयोनेशन एन्थॅल्पी पण सेकंडपेक्षा जास्त असते. सो जनरल ट्रेंड काय झाला मग? फर्स्ट आयोनेशन एन्थॅल्पीपेक्षा सेकंड आयोनेशन एन्थॅल्पी जास्त आहे, सेकंडपेक्षा थर्ड आयोनेशन एन्थॅल्पी जास्त असणार आहे. ओके, क्लिअर झालं. आता आणखीन एक पॉईंट तुम्हाला एक माहिती आहे, ही 3D सिरीज आहे, त्याच्यानंतर ही 4D सिरीज आहे आणि 5D सिरीज आहे. अशा 3 सिरीज आपण घेतल्या. ही स्कॅन्डियमपासून झिंकपर्यंत असेल, त्यानंतर ही एट्रियमपासून कॅडमियमपर्यंत असेल, त्याच्यानंतर इथं लॅन्थॅनम, त्यानंतर HF आणि ही सिरीज HG असेल. आता इथं रेग्युलर ट्रेंड आहे, स्कॅन्डियमपासून झिंकपर्यंत साईज कमी होते, आयोनेशन एन्थॅल्पी इन्क्रीज होते. इथं पण इन्क्रीज होते, हा ट्रेंड सेम आहे. पण टॉप टू बॉटम साईज वाढते. काय होती आहे? वाढते. याचा अर्थ आयोनेशन एन्थॅल्पी ही कमी व्हायला पाहिजे बाळानं. आयोनेशन एन्थॅल्पी ही कमी व्हायला हवी. पण इथं होतं काय? स्कॅन्डियमपासून एट्रियमपर्यंत इथंच फक्त काय होतं? आयोनेशन एन्थॅल्पी ही कमी होते. तिथून पुढं मात्र आयोनेशन एन्थॅल्पी काय होते? इथून कमी होते. बघा ट्रेंड काय पाहिजे? स्कॅन्डियमपासून एट्रियमपर्यंत आयोनेशन एन्थॅल्पी कमी व्हायला पाहिजे, तसंच लॅन्थॅनमपर्यंत कमी व्हायला पाहिजे प्रत्येक ग्रुपमध्ये. पण इथं असं न होता ह्यात 4D पासून 5D आयोनेशन एन्थॅल्पी वाढते. साईज बी वाढते, एन्थॅल्पी पण वाढते. हा काय प्रकार आहे? जनरल ट्रेंड काय सांगितलं मी? आठवा जरा. काय सांगतो आपण? 3D पासून 4D आयोनेशन एन्थॅल्पी ही कमी होते, बरोबर आहे. तोच एक्सपेक्टेड 5Dला पाहिजे होता, पण इथं आयोनेशन एन्थॅल्पी वाढते. याचं का होतं? ह्याचं रिझन मला पाहिजे. इथं बघा, इथं स्कॅन्डियम किती आहे? 21 आहे. हा किती आहे? 30. 21 पासून 22 रेग्युलर आहे. एट्रियम किती आहे? 39 आहे. हा किती आहे? 48 आहे. पण इथं 57 नंतर डायरेक्ट 72 आहे. इथं असणारे जे 14 एलिमेंट्स आहेत त्यांना आपण लॅन्थॅनॉइड्स म्हणलं होतं. काय म्हणलं होतं? लॅन्थॅनॉइड्स. इथं असणाऱ्या एलिमेंट्समध्ये 4F इलेक्ट्रॉन असतो. कुठला असतो? 4F इलेक्ट्रॉन असतो. कोणता असतो इलेक्ट्रॉन? 4F इलेक्ट्रॉन असतो. आता ह्या 4Fमध्ये इथं जर बघायला गेलं आपण तर 4F किती असतात? 14 असतात. किती असतात? 4F 14 असतात. ह्या 4F14मुळं काय सांगतो मी? 4F14मुळं ह्या 14F इलेक्ट्रॉन्समुळं वीक शिल्डिंग इफेक्ट क्रिएट होतो. याचा अर्थ न्यूक्लियसवरचा चार्ज वाढतो. आणि न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन यांच्यामधलं अट्रॅक्शन वाढतं. काय होतं? अट्रॅक्शन वाढतं. म्हणून अनएक्सपेक्टेडली 5D सिरीज किंवा थर्ड ट्रान्झिशन सिरीजमधले एलिमेंट्स हे हाय आयोनेशन एन्थॅल्पी दाखवतात 3D आणि 4D सिरीजपेक्षा, म्हणजे फर्स्ट अँड सेकंड ट्रान्झिशन सिरीजपेक्षा. कुठलं रिझन सांगायचं? ड्यू टू वीक शिल्डिंग ऑफ 4F14 इलेक्ट्रॉन्स. ओव्हरऑल जर आपण बघितलं तर आयोनेशन एन्थॅल्पी ही ट्रान्झिशन एलिमेंटची क्वाईट हाय आहे एस ब्लॉक एलिमेंट्सपेक्षा. पी ब्लॉक एलिमेंट्सपेक्षा यांची आयोनेशन एन्थॅल्पी कमी असते. महत्त्वाचं, अलॉंग द सिरीज आयोनेशन एन्थॅल्पी डिपेंडिंग अपॉन ॲटॉमिक रेडिया जस्ट इन्क्रीज होतं. ओके, सो टॉप टू बॉटम आपण जर काही विचार केला फर्स्ट ट्रान्झिशन टू सेकंड टू थर्ड, तर इथं मात्र इरेग्युलर ट्रेंड ऑब्झर्व करायला मिळतो. थर्ड ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट्स हॅव्हिंग हाय आयोनेशन एन्थॅल्पीज दॅन फर्स्ट अँड सेकंड ट्रान्झिशन सिरीज ड्यू टू प्रेझेन्स ऑफ 4F14 इलेक्ट्रॉन्स अँड देअर वीक शिल्डिंग इफेक्ट्स. ओके, आजच्या लेक्चरला एवढंच.
नेक्स्ट लेक्चरला भेटूया आपण. थँक्यू.